येतो मी जातो शेतावर. अहो कामात नाही भाकर तरी खाऊन जाऊ की. अगं जाऊ दे, आज काम पण नाही आणि उशीर पण झालाय. असं कर, मी आणि शेतावरच घेऊन ये. बरं वा बोल आले मागून. ए गण्या, ए आले, त्या गण्याला उठव की. वय वय कॉलेजला जाण्याला. अरे आले उठवलं का नाही? अरे गण्या, उठ की, कॉलेजला काय जायचं? ए जा मला नाही कॉलेजला. मी आहे बघ की, उठत नाही. ए गण्या, उठतो की येऊ फुकणी घेऊन तिकडं. काय रे गण्या, काय झालं? ते बूट कशा पाय फेकतोयस? हे काय बूट आहे वय त्याचं दोन ठिकाण काढले. माझी बॅग पण काढली. बालासाठी नवीन बॅग घेऊन द्यायला. माझे मित्र दररोज नवीन बॅग घेऊन कपडे घालून येते. मी कधी करायचं तसं? बरं सांगते त्यांना आल्यावर. ओ गणी, चला की, या भाकरी खाऊ. बरं बरं थांबा आलो. अहो चला, सकाळी पण काय नाही खाल्लं. बरं ये आले गाठून सुटते. अहो आपला कांदा बघितलाय का किती छान आलाय. गेल्या वेळेस सारखा भाव लागला तर यंदा आपली सारी सपा दूर होतील बघ. खरंच असं होईल? हो खरंच. अजून तुला माहिती आहे काय? राणीच्या लग्नाचं पाहायचं म्हणतोय. वय पोरगी लग्नात वयात आली आहे. हो चांगलं स्थळ शोधावं लागेल. वय राणी बरोबर गण्याचं तुम्ही विसरू नका. गण्याचं काय? गण्याला मोटरसायकल घ्यायची आहे. हा गण्याचं विसरलंच होतो. त्याला तर मोटरसायकल घ्यावीच लागेल. पण अजून तुला माहिती आहे काय? जर जास्त पैसा आला तर सावकार पडली ती समजी झालेली सोडून आणणार आहे. वया खरंच? हो खरंच. काय ग जानके? काय झालं? कशा पायी एवढा गळा फाटले? वय ग लई भारी आहे. अगं जानके, समजीत नशिबात असतात बघ. यंदाच्या पाडव्याला माझं धनी माझं दात सोडवणार आहे. वय का? मुख्यमंत्री पदासाठी चालू असलेले राजकीय नाटक तासन तास ब्रेकिंग न्यूज दाखवणाऱ्या पैसे कमावू इलेक्ट्रॉनिक्स मीडियानो जरा फिरवा की तुमचे कॅमेरे उसाच्या पाचाडी झाडं गोठणाऱ्या थंडीत ऊस तोडणाऱ्या आयाबहिणींकडे. दाखवा या जगाला जगाच्या पोशिंद्याचं शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणारं आमचं राशन. दाखवा या शेतकऱ्याच्या पोरांच्या तुटलेल्या पाट्या आणि हरवलेली पुस्तकं नांगरलेल्या शेतात. शेतकऱ्यांच्या पालापाचोळ्यांमधलं जगणं दाखवा. रात्रंदिवस राबणं दाखवा. आणि दाखवा कोवळ्या हातातील कोयते. लोकशाहीचे मरण दाखवा. शेतकऱ्यांचं सरण दाखवा. कोरडधाक धरण दाखवा. विजेचा लपंडाव दाखवा. विहिरीचा तळ दाखवा. आणि कर्जाच्या ओझ्याला शेतकऱ्याच्या पाठीवर पडलेले वळेही दाखवा. आणि मग हातात माईक घेऊन हा देश कृषीप्रधान देश आहे असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा. न बिर्ला न बाटा, न बिर्ला न बाटा, न बाटा न टाटा. खऱ्या अर्थानं शेतकरीच हा जगाचा पोशिंदा, शेतकरीच हा बाळगणार. अरे गण्या शतरंजी घे. राणीला पाहिलं पाहुणे येणार आहे.
राम या पाहुणे. मग पाहुणे, पाऊस पाणी काय म्हणतंय? पावसाचं काय घेऊन बसलाय? आमच्या इकडे धरणाला खूप पाणी आहे. 25 एकर ऊस आहे, काळीभोर जमीन आहे. काळजी करू नका बघा तुम्ही. वा वा, लय जय राणे, छान की. ए गण्या, पिकअप बस घेऊन जा. तर पाहुणा आम्हाला पोरगी पसंत आहे बरं का. ते पोरगी लय संस्कार आहे बरं का, तक्रारीचा मौका बी नाही देणार. आणि ठरलं तर मग लवकरात लवकर बाळ उडून टाकूया. पोराला पण पोरगी पसंत आहे. है का नाही बाबा? पाहुणं तेवढं देण्या घेण्याचं काहीतरी बघा. तुम्ही काळजी करण्याचं बघा, एकदम निश्चित राहा. चला, ठरलं तर मग राम राम. राम राम. अरे सख्या आईला कर्ज घेऊन गेलाय 12 महिने झाला तोंड मी दाखवायला तयार नाही. येतो का पाठवूच? अरे काय तोंड मी दाखवायचं आहे का नाही? हा माहिती आहे ना बघ, कागदपत्र पाहिजे तर नाही. असं नाही हो सावकार. आम्हाला पण शेती पाणी आहे, पोरं बाळ आहे, डोक्यात चाकर आहे, त्यांचं बघावं लागतं आम्हाला. तुमच्यासारखं निसर्ग कर्ज द्यायचं आणि घ्यायचं का नाही? आता राहिलेली संधी जमीन तुमच्याकडे टाकावी म्हणतोय. असू दे किती पाहिजे मग? 3 लाख पाहिजे होतं. आणि याला वेळ झाला काय? आधी जर तुझ्याकडे द्यायचं होय ना, तर तुला अजून 3 लाख पाहिजे होय ना? उचल रे याला. अहो, ऐका तर. काय निघणार नाही, अहो, ऐका तर, पुरीचं लग्न आहे काय तुमचं. निघणार तुला? अहो, पुरीचं लग्न आहे. काय वगैरे काय झालं? कशा पैकी समजतायचा? काय नाही झालं गावले. अहो सांगा ना. तुला समजा ठाव काय ना मग. अहो धनी नका चिंता करू. समजा टिकवली बघा. आता काही ठीक होणार नाही बघा. अहो आपला विठोबा आहे ना, तो समजा ठीक करायला बघा. आपला विठोबा बी पावसासारखा आपलं पाठ फिरून गेलाय बघ. आपली संधी पान जिथं तुम्ही मेली बघ. अहो धनी तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? तुला काय सांगणार होता आपल्या जनावरासारखा मी पण मोकळा झालोय बघ. असं वाटतंय हे संधी संबंध सोडून कुठं तर निघून जावं. अहो असं वंगाडाला बोलू नका. तू जाऊ मी आलो. बर माझ्या म्हाताऱ्याची
तुझे आणि आपल्या गोठ्यातल्या लाडक्या जनावरांची भुकेने झालेली फरफड मला जमवत नाही. माझ्या पावलाच्या आवाजाने माझी लाडकी जनावर उभा राहून आंघोळ्या लागायची. का तर आपल्या गण्याने आज तरी हिरवा चारा आणला असेल म्हणून. पण मला रिकामा वाटतात की मोठी जनावर तुम्हाला बसायची. अगं माझ्या मोठ्या जनावरांना या अभागी शेतकऱ्यांची अवस्था कळाली. पण या निर्दयी शासनाला काय दिलायचं सगळं वेगळं तुझ्या कांद्यावर टाकून जाताना लय वगळ वाटतंय. माझ्या पोराला सांग साधेतला साधा शिपाई हो, पण शेतकरी नगर. कारण साधे शिपाईने जरी सरपण दिला तरी त्याचा पगार हजारात वाढतोय. ही सरकारी हलकट अधिकारी आज त्याला किंवा केला करणं पैसे मिळत असते आणि आम्ही आमच्या कष्टाचं ग्रामाचं पैसे मागतोय तरी आम्हाला ते नाही मिळत. माझ्या म्हाताऱ्याला सामान रागीत राहायची पण लय मायला असतं. माझ्या जनावरांना रुसायला नको राहू. माझ्या जनावरांना कसायला ऐकू नको. लय झालं तर रानावनात सोडून दे पण आपलं घर कसायच्या हातात देऊ नको. आणि माझ्या लाडक्या पोरीला सांगा तिला माझा एक गोड मुलगा घे. पोरीला नाही का जाऊ नको. माझे बहीण ना जन्माचं फेर घेतलं होतं तर असं सोडून जातोय. मला माफ ऊत आलाय महागाईला, बाजाराने कांद्याला, शेतकरी आला पाक घाईला, फुकट कोणी घेईना भाजीपाल्याला. लाखांचा खर्च शेतकऱ्यांनी केला, शेतमाल कवडीमोल झाला. हवामान चांगले नव्हते 2019 ला, दुष्काळाचे आव्हान आहे 2024 च्या सुरुवातीला. मुबलक पाऊस झाला नाही, चारा पिकायला, भाव मिळेना दुधाला, लोक लागले बियर आणि दारू प्यायला. सांगा शेतकऱ्यांनी कसे सांभाळावे गोमातेला, खायला काय घालावे त्या जनावरांना. मोठा पेच पडलाय शेतकऱ्यांना. मुख्यमंत्री साहेब घेऊन या पंतप्रधानांना दुष्काळग्रस्त महाराष्ट्र फिरवायला. कठीण आहे यंदा सोसायटी फिटायला, किती उशीर करताय दुष्काळ जाहीर करायला. सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी प्रार्थना करते परमेश्वराला खानदानी शेतकरीच मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राला खानदानी शेतकरीच मुख्यमंत्री महाराष्ट्राला आणि पंतप्रधान म्हणजे कृषीप्रधान देशाला. या कृषीप्रधान देशाला तुम्ही सध्या हॉटेलमध्ये जेवायला गेला तर वेटरला 10 रुपये टीप देता. सोनाराकडे जर सोनं घेतलं तर त्याला जितकं पैसे मागेल तेवढं त्याला मान खाली करून पैसे देता. मग शेतकऱ्यांची 15 रुपयाची भाजी